चिवूचा आज वाढदिवस म्हणून मी दादाकडे आलो होतो. चिवू ही माझ्या दादाची एकुलती एक मुलगी, सर्वांची लाडकी होती. दादा नोकरीनिमित्त शहरात असल्यामुळे मी गावाकडून कालच आलो होतो. दादांनी मला फोन करून एक दिवस आधीच बोलावलं होतं. मी अजित, दादा एक माझा मोठा भाऊ. मी शिक्षण घेत घेत शेत सांभाळत. आमची शेती बरीच असल्यामुळे मशागतीची सर्व कामे मलाच करावं लागत होती. वाढदिवसाची तयारी करण्यासाठी यावं लागलं. दादा नोकरीला असल्यामुळे घरची सजावट करणे, साहित्य आणणे, जेवण बनवणे यामुळे सर्व कामे मलाच करावी लागणार होती. त्यामुळे मी एक दिवस आधीच आलो होतो. वाढदिवसाची तयारी चालू असताच वहिनीने मला आवाज दिला आणि मला म्हणाल्या, "अजित, इकडे या, काम आहे थोडंसं." वहिनींनी माझ्या हातात चहा देत मला म्हणाल्या, "अजित भाऊजी, हा चहा घ्या आणि एक माझी मैत्रीण आली आहे. तिला बसस्टँडवरती जाऊन घेऊन याल का?" तिचा आताच कॉल आला होता. ती बसस्टँडवरती आली आहे मला म्हणत होती. मग मी वहिनींना विचारलं, "तिची माझी ओळख नाही वहिनी, येईल का ती माझ्यासोबत?" तेव्हा वहिनी म्हणाल्या, "मी तुमच्याबद्दल तिला सर्व सांगितलं आहे. ती पाठवून दे असं म्हणाली आहे." असं म्हणत मी माझी गाडी घेतली. सकाळपासूनही मी काम करून कंटाळलो होतो. थोडासा काहीतरी टाईमपास होईल म्हणून मीही पटदिशी घराच्या बाहेर पडलो. आणि मलाही सोबतीला मदतीला कोण नव्हतं, त्यामुळे मलाही आनंद झाला होता. मी माझी दुचाकी चालू केली व बसस्टँडकडे निघालो. मनात थोडा विचार होता, वहिनीने काय सांगितलं असेल तिच्या मैत्रिणीला? असा विचार करता करता मी बसस्टँडवरती येऊन पोचलो. अजून बस आली नव्हती बहुतेक, म्हणून मी खिशातून मोबाईल बाहेर काढला व दिलेल्या नंबरला फोन चालू केला. रिंग वाजत होती, पण तिकडून फोन उचलला गेला नाही. तितक्यात मी फोन बंद केला. तितक्यात तिकडून लगेच फोन आला आणि उचलला व कानाला लावला. तिकडून आवाज आला, "हॅलो, मी रेश्मा बोलते. आला आहे का तुम्ही?" मनातील भावना जाग्या झाल्या. अशा तिकडून गोड आवाज आला. त्या आवाजात प्रेम, आपुलकी व मनाला भिडणारी ओढ माझ्या मनात निर्माण झाली. तोच मी खडबडून बोललो, "हो, आलो आहे. तुम्ही कुठे आहात?" रेश्मा म्हणाली, "मी बस स्टँडच्या समोर उभी आहे. मी आबोली साडी नेसली आहे आणि माझ्या हातात 2 बॅग आहेत." मी थोडं पुढे गेलो असता मी चकित झालो. एखाद्या परीला लाजवेल अशी तिची अदा. कोवळ्या उन्हात ते उठून दिसणारं ताजंतवानं सौंदर्य, जवानीने भरलेली गच्च अशी तरुणी, डौलदार शरीर, रसरशीत मादकतेने भरलेले ते अवयव, गळ्यात मोकळे सोडलेले लांबसडक केस आणि सौंदर्याला खोलून दिसणारी ती अबोली रंगाची साडी. मी तर थोडा वेळ भारावून गेलो. मी थोडा गोंधळून गेलो व रेश्मा म्हणाली, "तुम्हीच आला आहात ना मला नेण्यासाठी?" "हो, मीच आलो आहे तुम्हाला न्यायला," असं मी म्हणत रेश्माच्या हातातील एक बॅग घेतली. तितक्यात रेश्मा मला म्हणाली, "सॉरी हां, तुम्हाला माझ्यासाठी थांबावं लागले ना?" मी थोडा विचारात पडलो. पहिल्या भेटीत सॉरी म्हणणारी मुलगी मला इम्प्रेस करून गेली होती. रेश्माच्या हातातील बॅग मी घेत पुढे ठेवली व रेश्माला गाडीवर बसायला सांगितले. रेश्मा गाडीवर बसली आणि घराकडे जायला लागलो. रेश्मा म्हणाली, "तुमचा स्वभाव खूप छान आहे," असं मला समजलं आणि मीही बोलता बोलता म्हणालो, "तुम्हीही खूप छान आहात. तुमचाही स्वभाव खूप गोड आहे." गोंधळून जात मी उत्तर दिले. ती थोडी लाजली व आमचा प्रवास चालू झाला. घरी जात असताना तिचा उबदार व गुलाबी स्पर्श माझ्या अंतर्मनातील भावना जाग्या करून जात होत्या. मला तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. माझ्या अंगातून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत होती. तिच्या अंगातील उबदारपणा मला खुणवत होता. मला वाटत होतं की हा आमचा प्रवास कधीच संपू नये. पण इतक्यात घर आलं आणि वहिनी आमच्या दारात वाट बसल्या होत्या. वहिनींनी गेल्या गेल्या रेश्माला आलिंगन दिलं व तिची विचारपूस केली, "कसा झाला प्रवास?" ती म्हणाली, "छान झाला." नंतर वहिनीने रेश्माचा पाहुणचार केला. थोडा वेळ गप्पा मारल्या व वाढदिवसाच्या तयारीला आम्ही सर्वांनी सुरुवात केली.
मी एकटीच आहे. मी घरातील आवरते तोपर्यंत तुम्ही सर्व बाहेरचे आवरून घ्या, असं आम्हाला वहिनीने सांगितलं व आम्ही दोघांनी वाढदिवसाच्या तयारीला लागलो. रेश्मा म्हणाली, मी तुला मदत करू लागू का? मलाही खूप आनंद झाला. मीही लगेच हो म्हणालो व आमची बोलायला सुरुवात झाली. रेश्माला मी विचारलं, नाव काय तुझं? रेश्मा म्हणाली, मी नाव एकाच अटीवरती सांगेन, परकेपणानं बोलायचं असेल तर नको. मी म्हणालो, ठीक आहे बाबा, तुझं नाव काय? म्हणाली, रेश्मा नाव आहे. ती म्हणाली, काय करतो तू? मी म्हणालो, डिग्रीचं शिक्षण चालू आहे आणि आता मी गावाकडे शेती करत आहे. तिला विचारलं, तू काय करतेस? ती म्हणाली, मी आता BA पूर्ण झालं आहे. जे करत करत आमच्या गप्पा चालू होत्या. मी खुर्चीवरती चढून वरच्या काही गोष्टी लावत होतो. ती मला खालून एक एक गोष्ट देत होती. हळूहळू तिचे शरीर व काही अवयव माझ्याकडून डोकावून बघत होते. मला माझं अंतर्मन आतून पेटून उठत होते. काय करावं ते मला समजत नव्हतं. तिचा होणारा स्पर्श व तो उबदारपणा मला हवा हवा वाटत चालला होता. आमच्या दोघांची आता चांगलीच जवळीक निर्माण झाली होती. मग आमच्या गप्पा रंगत रंगत संध्याकाळ कधी झालं हे समजलंच नाही. वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो होतो. आम्ही एकमेकांना चोरून चोरून पाहत होतो, एकमेकांना इशारे करत होतो आणि एकमेकाच्या आनंदाला आनंद देत होतो. सर्वांचे जेवण झाले. सर्वजण झोपण्याची तयारी करत होते. इतक्यात वहिनी आल्या आणि म्हणाल्या, अजित, तुम्ही, चिऊ आणि रेश्मा वरच्या तिघेजण रूममध्ये झोपा. वहिनीचे हे वाक्य ऐकताच माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. रेश्मा पण कोणताच विचार न करता हो म्हणत चिऊला घेऊन वरच्या रूममध्ये जाऊ लागली. मला तर समजलंच नाही. मी पूर्णपणे गोंधळून गेलो. पहिल्याच भेटीत रेश्मा माझ्यासोबत रूममध्ये येणार मला जरा वेगळं वाटलं होतं, पण रेश्मा खुश होती. मग रूममध्ये गेलो. रूम छोटी होती. त्या रूममध्ये एक मोठा बेड होता. एका बेडमुळे रूममध्ये कुठेच जागा शिल्लक नव्हती. रेश्मा बोलली, अजित, तुम्ही या बाजूला झोपा, मी या बाजूला झोपते आणि आपल्या दोघांच्यामध्ये चिऊला झोपू. मी हो म्हणालो आणि आम्ही दोघेजण आडवे झालो. मग मला राहवलं नाही म्हणून मी रेश्माला विचारलं, रेश्मा, तुला भीती नाही वाटत का? आज तू माझ्यासोबत झोपायला आली आहेस. रेश्मा म्हणाली, मी कुठं एकटी आहे, चिऊ आहे ना आपल्यासोबतीला. असं म्हणत तिने एक स्मित हास्य केलं. आज घरामध्ये पाहुणे जास्त असल्यामुळे आमच्याकडे पांघरूण कमी पडत होतं. थंडीचे दिवस असल्यामुळे तिघेजण झोपायला आणि आम्हा तिघजणात एकच पांघरूण आम्हाला भेटलं होतं. रात्र कशीबशी काढायची होती. मला झोप लागत नव्हती. रेश्माही जागी होती. तिला मी म्हटलं, रेश्मा, झोप लागत नाही का तुला? तेव्हा रेश्मा बोलली, मला खूप थंडी वाजत आहे, मी तुमच्या बाजूला येऊ का झोपायला? मीही जरा विचार केला आणि म्हणालो, थंडी वाढली आहे, सोबत झोपलं तर थंडी कमी वाजेल. मग रेश्मा माझ्याजवळ झोपायला आली. माझ्या छातीत जास्त धडधड वाढली होती आणि रेश्माच्या अंगातून गरम वाफ साद घालत होती. रेश्माला पण माझी गुलाबी ऊब हवी हवी वाटू लागली होती. ती माझ्याजवळ आली आणि थोड्या वेळात दोन पक्षी एका घरट्यात बिलगतात त्याप्रमाणे आम्ही एकमेकाला बिलगून झोपलो. हळूहळू तिचे ओठ माझ्या ओठात कधी गुंतले ते आम्हा दोघांनाही समजलं नाही आणि आत्ता आम्ही दोघंजण रिकामे झालो. प्रथमच असा नजारा अनुभवत अंगातून गुलाबी वाफ बाहेर पडत होती. दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता. दोघे पण नवीन होतो आणि अनुभव पण नवीनच होते. हळूहळू मी खालच्या भागात जाऊन रसाळमध्ये फळ चाकत असताना माझ्या अंगाला रेश्माचे भले मोठे 2 आंबे उबदारपणा देत होते. मीही आता आनंदात दोन्ही आंब्याचा रस चाखायला सुरुवात केली होती. रेश्माच्या तोंडातून एक वेगळाच आवाज बाहेर यायला सुरुवात झाली होती. हळूहळू माझे अंतर्मन तिच्या अंतर्मनात ठेवून मी तिला हळूहळू आनंद द्यायला सुरुवात केली. तिलाही खूप छान वाटू लागलं होतं. तीही मला हळूहळू खालून प्रतिसाद देत होती. दोघंजण स्वर्गसुखाचा आनंद एकमेकांना शांत होऊन देत होतो. हळूहळू हा आनंद आमच्या दरवाज्याला आला आणि तुटून एकमेकाच्या आम्ही अंगावरती पडलो. दोघांनी एकमेकाचा आनंद एकमेकाला दिला होता
आता चेहऱ्यावर एक वेगळं सुख निर्माण झालं होतं. त्या रात्री अजून 1-2 वेळा एकमेकांना आम्ही भरभरून भेटून आनंद दिला. मग आम्ही ठरवलं, एकमेकांना असाच आनंद आयुष्यभर देत राहायचं. मग आम्ही दोघांनी थोड्या दिवसानंतर सर्वांच्या सहमतीनं लग्न केलं व सुखी संसार चालू केला. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आमची कथा? कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा व तुमच्या मित्रांना पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.